गोरडवाडी पंचायत समिती गणातील काही महिला मंडळी आपल्यासोबत आहेत. शिवसेनेच्या उमेदवार सौ रेश्मा माने या निवडणुकीतून लढवत आहेत. आपण त्यांच्याकडून महिलांकडून जाणून घेऊया नेमका कसा प्रतिसाद मिळतो. काय सांगसाल ताई आता तुमच्या गणात? मी वैशाली विजय गोरड आहे. ह्या गोरडवाडीतून चांगली प्रतिभा आहे. रेश्मा जगन्नाथ माने यांना गणा सगळी गणा बहुमतीने विजय करून देणार आहे. 7 तारखेला सगळ्यांनी गणा त्यांना मतदान सगळ्यांनी द्यायचं आहे. प्रचाराच्या निमित्ताने फिरताय, कुठली गावं फिरताय? आम्ही नरळे वस्ती, गोरडवाडी, मोठे वस्ती, गारवड, पटाण वस्ती ह्या गावातून आम्ही फिरलो. सगळ्या महिला सगळ्याचा प्रतिसाद सगळ्याला आहे ह्या गोरडवाडी म्हणल्या पंचायत समिती गणानं. आता ह्या प्रचारादरम्यान तुम्हाला महिला मंडळी भेटले असतील, काय चर्चा होतील महिलांची, काय अडचण? सगळ्या म्हणले ते आम्ही धनुष्यबाणाला देऊ. आता धनुष्यबाण म्हणजे एकनाथ शिंदेचं, त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. या लाडक्या बहिणीविषयी काय चर्चा होती का? होती की मग आम्हाला त्यांनी सगळे म्हणले आम्हाला पैसे सगळे वाटप केले, आम्ही त्यांनाच निवडून देऊ असं तसं आपले सांगितलं. काय तक्रारी महिलांनी मांडल्या का या दरम्यान? काय नाही, काय सुद्धा तक्रार मांडली नाही. तर आम्ही देऊ म्हणले बहुमतीने तुम्हाला विजय करून देऊ म्हणले ते. आता रेश्माताई नवीन चेहरा आहे, महिलांमध्ये कसा लोकप्रिय झाला आहे, आता महिलांच्या कशा भावना आहेत त्यांच्याविषयी? ती जगन्नाथ माने त्यांना ओळखते ते, मग ती म्हणले आम्ही देऊ त्यांना, सगळे ओळखीचे आहे ना आमचे, त्यामुळे आम्ही त्यांना बहुमती विजयने करून देऊ म्हणले ते. ताई काय नाव तुमचं? माझं नाव मनीषा रामचंद्र शेंडगे. मी माळशिरसलाच राहते, पण कनेर गाव आहे. आता सध्याला रेश्माताईच्या प्रचारासाठी बाहेर पडलेलो आहे. आता कसं आहे प्रचारादरम्यान, कसं वातावरण आहे एकंदरीत? खूप चांगलं आहे वातावरण. आणि झालेत आता गोरडवाडी, मोठेवाडी, तरंगफळ अशा ठिकाणी भरपूर ठिकाणी जाऊन आलो, पण व्यवस्थित प्रतिसाद आहे. काय विरोधकांचं काय आव्हान वाटतंय का, काय चर्चेचं? ते तर राहणारच ना, प्रत्येकाच्या ह्याच्यातून येतच ना. हे थोडंसं त्यांचं, कोण त्यांची बाजू घेणार, कोण आपली घेणार, पण प्रचारात पडल्यानंतर सगळ्यांचीच मतं ऐकून घ्यावं लागतात ना. तसं आहे सगळीकडं. काय म्हणतात आता हे केलंय तसंच अजून आम्हाला नंतर भेट द्या अशी पण बोलतात बायका. एवढं आज दिवसभरात झाले. आता बाबा मानेंचं वलय चांगलं राजकीय समाजकार्याचं ते काय खूप आहे, तर त्याचा कसा फायदा होईल असं? नाही, खूप चांगला फायदा होणार त्याचा, कारण त्यांच्याकडं आहेच ना ते स्किल आहे. आता 25-30-35 वर्ष ते राजकारणात आहेत, आबा आहेत, बाबा आहेत, त्यामुळं ते होणार. किती खात्री आहे? खात्री आहे ना निवडून येण्याची. हां.